25/5/2025 ही तारीख सर्वात लकी मानली गेली आहे. होय, आणि ही तारीख सर्वांसाठीच लकी ठरू शकणार आहे. होय, ज्योतिषशास्त्राच्या मदतीनं आपण आपल्या आयुष्याला नक्कीच चमकवणार आहोत. आज आपण बोलणार आहोत अशा एका खास तारखेबद्दल, 25 मे 2025 या तारखेबद्दल. ही तारीख काही राशी आणि मुलांकासाठी खूपच लकी ठरू शकते. तुम्ही विचार करताय का की ही तारीख माझ्यासाठी कशी असेल, कोणते लाभ यामुळे मिळतील आणि कोणते उपाय या दिवशी करायला हवेत? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊया 25 मे 2025चं ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आणि तुमच्यासाठी यात काय खास आहे ते. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, 25 मे 2025 हा रविवार आहे आणि हिंदू पंचांगानुसार हा दिवस वैशाख अमावस्येचा आहे, ज्याला मासिक शिवरात्र म्हणूनही साजरी केली जाते. भगवान शंकराची भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. याच दिवशी ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत असणार आहे आणि सूर्य बुध युतीमुळे बुधादित्य राजयोग या दिवशी तयार होते. हा योग काही राशींसाठी करिअर, संपत्ती आणि मानसिक शांतीसाठी विशेष लाभकारी ठरू शकतो. शिवाय चंद्र कर्क राशीत असल्यानं भावनिक स्थैर्य आणि कौटुंबिक सुख वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते. आता पाहूया ही तारीख कोणत्या राशी आणि मुलांकासाठी लकी ठरू शकेल. तर ज्योतिषशास्त्रानुसार 25 मे 2025 हा दिवस खास करून मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक आणि मीन या राशींसाठी खूपच शुभ आहे. याशिवाय मुलांक 1, 2, 6, 7 आणि 9 असणाऱ्या व्यक्तींसाठी हा दिवस खास लाभ देणारा ठरू शकतोय. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांना या दिवशी आर्थिक लाभाची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, धन परत मिळू शकतं आणि नवीन प्रोजेक्ट्स सुरू करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला गेलाय. वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात स्थैर्य मिळेल. गुंतवणुकीसाठी हा दिवस चांगला असेल. कर्क राशीच्या लोकांना मानसिक शांती आणि कौटुंबिक सुख मिळेल. नोकरीत मान सन्मान वाढेल. वृश्चिक राशीच्या लोकांना कुटुंबातील मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्यानं कामात यश मिळू शकेल. मीन राशीच्या लोकांना आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत लाभ होतील. मुलांकाबद्दल बोलायचं झालं तर एक मुलांक ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 असेल अशा व्यक्तींना नेतृत्वाच्या संधी मिळतील आणि आत्मविश्वासही वाढेल. मुलांक 2 ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20, 29 अशी असेल त्यांना संपत्ती, आर्थिक लाभाची शक्यता आहे. मुलांक 6 ज्यांची जन्मतारीख 6, 15, 24 आहे अशा व्यक्तींना आकर्षण आणि सामाजिक यश मिळेल. मुलांक 7 ज्या व्यक्तींची जन्मतारीख 7, 16, 25 आहे अशा व्यक्तींना आध्यात्मिक प्रगती आणि बौद्धिक यश मिळेल. मुलांक 9 ज्या व्यक्तींची जन्मतारीख 9, 18, 27 आहे अशा व्यक्तींना ऊर्जा आणि धैर्य नक्कीच मिळेल. शिवाय अडकलेली कामं मार्गी लागतील. तुमची रास किंवा मुलांक यात आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला या दिवशी विशेष काय करायचं आहे तेही शेअर करा. मित्रांनो, 25 मे 2025 म्हणजे 25/5/2025 हा दिवस अनेक बाबतींनी लाभ देणारा ठरू शकतोय. आर्थिक लाभ, गुंतवणूक, संपत्ती खरेदी किंवा अडकलेलं धन परत मिळण्याच्या संधी या काळात मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. करिअर आणि व्यवसाय, नवीन प्रोजेक्ट सुरू करणं किंवा नोकरीत प्रगतीसाठी हा दिवस उत्तमच मानला गेलाय. कुटुंबातील संबंध सुधारण्यासाठी आणि सुख शांती वाढण्यासाठी सुद्धा हा दिवस उत्तम आहे. याचबरोबर मासिक शिवरात्रीमुळे हा दिवस ध्यान, पूजा आणि आध्यात्मिक कार्यासाठी खूपच शुभ मानला गेलाय. पण हे लाभ मिळवण्यासाठी काही खास उपाय करणंही गरजेचं ठरू शकतं. मग या दिवशी कोणते उपाय केले जाऊ शकतात बघूया. 25/5/2025 ला तुम्ही काही उपाय नक्की करू शकता ज्यामुळे तुमचं नशीब चमकू शकेल. या दिवशी मासिक शिवरात्र आहे, त्यामुळे पूजा करावी. भगवान शिवशंकराला बेलपत्र, दूध आणि शहद अर्पण करावं. यावेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा उपाय मानसिक शांती आणि यशासाठी उत्तम मानला गेलाय. या दिवशी हनुमानाची पूजा करावी. मंगळवार नसला तरी हनुमान चालीसा पठण केलं आणि हनुमानजींना सिंदूर किंवा गुड अर्पण केला तर हा उपाय अत्यंत लाभदायक मानला गेलाय. हा उपाय मेष आणि वृश्चिक राशींसाठी खास आहे. शिवाय या दिवशी 10 ते 15 मिनिटाचं ध्यान करावं. यामुळे आपला आत्मविश्वास आणि मानसिक शांती वाढू शकेल. या दिवशी गरजूंना अन्न, कपडे किंवा पैशाचं दान करावं. विशेषतः कर्क आणि मीन राशींच्या लोकांनी हा उपाय आवर्जून करावा.
तर मूलांक 7 असलेल्या व्यक्तींनी केतू मंत्राचा जप करावा. केतू मंत्र पुढील प्रमाणे: ओम श्राम श्रीम श्रोम सह केतवे नमः. या उपायाने आध्यात्मिक प्रगती होईल असं सांगितलं जातं. मात्र कोणताही उपाय करताना मनात सकारात्मक विचार नक्की ठेवावे आणि पूर्ण श्रद्धेने हे उपाय करावे. यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ मिळू शकेल. तर मित्रांनो, आता तुम्ही सांगा तुमची राशी किंवा मूलांक कोणता आहे? 25/5/2025 ला तुम्ही कोणते उपाय करणार आहात आणि या दिवशी तुम्ही कोणत्या मोठ्या गोष्टींची योजना आखताय? कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा. 25/5/2025 हा दिवस तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. योग्य उपाय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण आपलं नशीब नक्कीच चमकवू शकतो. ज्योतिषशास्त्र तुम्हाला मार्ग दाखवतं, पण मेहनत आणि श्रद्धा तुम्हाला यश मिळवून देतात. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोमांचक व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार आणि तुमचा दिवस शुभ जाओ. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.